राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन कसे केले जाते? मेथड्स ऑफ कम्प्युटिंग नॅशनल इन्कम हे नवे प्रकरण. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापन करण्याच्या विविध पद्धती यांचा आपण अभ्यास करणार आहोत. एकूण 3 प्रमुख पद्धती आहेत. यातील पहिली पद्धत म्हणजे उत्पादन पद्धती, प्रॉडक्ट मेथड. दुसरी पद्धती म्हणजे उत्पन्न पद्धती किंवा उत्पन्न गणना पद्धती. आणि तिसरी पद्धत म्हणजे खर्च पद्धती, एक्सपेंडिचर मेथड. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याच्या 3 पद्धतीमधील पहिली पद्धत म्हणजे उत्पादन पद्धती, प्रॉडक्ट मेथड. आपण यापूर्वी पाहिलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. एका विशिष्ट वर्षात देशात तयार झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त झालेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ते देशातील नैसर्गिक साधनसामग्री व भांडवल यांच्या मदतीने एका वर्षात तयार झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त झालेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता उत्पादन पद्धती याचा अर्थ की एका विशिष्ट कालखंडात अर्थव्यवस्थेत उत्पादन झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त झालेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे एका विशिष्ट वर्षात तयार झालेल्या ज्या अंतिम वस्तू आणि सेवा आहेत त्यांचं पैशात जे मूल्य व्यक्त होतं, अर्थात ज्या अंतिम वस्तू आणि सेवा उत्पादन झालेल्या आहेत त्या अर्थव्यवस्थेतील विविध विभागातील असतात. उदाहरणार्थ, शेती क्षेत्रात तयार झालेल्या सर्व वस्तू त्यांचं मूल्य विचारात घेतले जाते. उद्योगात तयार झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य विचारात घेतले जाते. त्याचबरोबर सेवा क्षेत्रात तयार झालेले जे मूल्य आहे अंतिम सेवांचं, त्यांचे मूल्य विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी निश्चित केली जाते. यामध्ये अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या विविध उपभोग्य वस्तूंचा समावेश केला जातो. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेत तयार झालेल्या विविध भांडवली वस्तूंचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. त्याचबरोबर ज्या खाजगी मालकीच्या वस्तू आहेत त्यांचीही किंमत विचारात घेतली जाते आणि ज्या सरकारी मालकीच्या वस्तू आहेत त्यांचीही किंमत विचारात घेतली जाते. म्हणजे देशात अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात तयार झालेल्या विशिष्ट वर्षातील अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य विचारात घेतले जाते आणि त्यावरून राष्ट्रीय उत्पन्नाचा एकूण आकडा निश्चित होते. अर्थात याच पद्धतीचा एक प्रमुख प्रकार आहे. राष्ट्रीय उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना याच्यातील एक उपपद्धत आहे, ती म्हणजे व्हॅल्यू ॲडेड मेथड, मूल्यवर्धित पद्धती. हे मूल्यवर्धित पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. उदाहरणार्थ, ऊसाचे उत्पादन होते, ऊसाच्या किमतींचा विचार केला जातो. त्यानंतर ऊस तयार झाल्यानंतर साखरेचं उत्पादन होते. एकूण साखरेच्या किमतीमधून ऊसाची किंमत वजा केली जाते आणि त्यानंतर साखर तयार केल्यानंतर किती मूल्य वाढले त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होतो. त्यानंतर साखरेपासून तयार झालेले जे विविध उपपदार्थ आहेत त्यांचंही या ठिकाणी किती मूल्य वाढलं ते विचारात घेतलं जातं. साखर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देशभरात पोचवत असताना तिचा वाहतूक खर्च किती आहे
याचाही विचार, या वाढलेल्या मूल्याचाच विचार फक्त केला जातो. त्यानंतर ऊसाची तोडणी, ऊसाची वाहतूक याचाही या ठिकाणी त्याचा जो खर्च आहे तो विचारात घेतला जातो. हे या पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना साखरेच्या उत्पादनाचे जे 5 टप्पे आहेत, त्या प्रत्येक टप्प्यात वस्तूची किंमत जी वाढली, त्या वाढलेल्या मूल्याचा फक्त समावेश केला जातो. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे दुहेरी मापन होण्याचा धोका या पद्धतीत टाळला जातो. आणि म्हणून याला मूल्यवर्धित पद्धती असं म्हटलेलं आहे. प्रत्यक्षात मार्केटमध्ये, बाजारात ग्राहकाला किती रुपये किमतीला साखर मिळते, त्या वाढलेल्या मूल्याचाच विचार केला जातो. म्हणजे ऊसाची किंमत पहिल्यांदा बाजूला काढली जाते. त्यानंतर ऊसापासून साखर निर्मिती करण्यासाठी खर्च येतो आणि मग ऊसाच्या किमतीपेक्षा निश्चितच साखर तयार करण्यासाठी जास्त खर्च येतो. मग वाढलेलं जे उत्पन्न आहे तेवढंच या ठिकाणी विचारात घेतलं जातं. पुन्हा साखर ग्राहकाला विकणे, त्याच्यामध्ये वाहतूक खर्च वगैरे येतो आहे. फक्त पुढच्या प्रत्येक उत्पादनातल्या प्रत्येक टप्प्याची किंमत ही मूळ ऊसाच्या किमतीमध्ये समाविष्ट केली जाते आणि यामुळे वाढलेल्या मूल्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होतो आणि दोनदा मोजमाप होत नाही. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना, राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना उत्पादन पद्धतीचा या ठिकाणी विचार केला जातो. अर्थात उत्पादन पद्धतीचा विचार करत असताना वस्तूचं उत्पादन तयार करण्यासाठी जो खर्च येतो त्या घसाराची रक्कम ही या ठिकाणी वजा केली जाते. घसारा रक्कम म्हणून ती एकूण उत्पादनातनं वजा केली जाते. आता राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना उत्पादन पद्धतीनुसार, अर्थात राष्ट्रीय उत्पन्न हा एका वर्षातील उत्पादनाचा एक प्रवाह आहे, हा दृष्टिकोन विचारात घेऊन या पद्धतीने मापन केले जाते. हे आपल्या लक्षात हे आलं असेल की राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना, उत्पादन पद्धतीचा विचार करत असताना एका विशिष्ट वर्षाचा विचार केला जातो. या विशिष्ट वर्षात अर्थव्यवस्थेतल्या विविध क्षेत्रात तयार झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या किमती समाविष्ट केल्या जातात. घसाऱ्याची रक्कम या एकूण उत्पादनातनं वजा केली जाते. तसेच यामध्ये एक सोय आहे, ती म्हणजे मूल्यवर्धित पद्धतीने सुद्धा एकूण उत्पादनाचे मापन करता येते. वस्तू उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यातील किमती समाविष्ट ॲड केल्या जातात, प्लस केल्या जातात, जमा धरल्या जातात. या पद्धतीनं सुद्धा राष्ट्रीय उत्पादन मोजता येते. या राष्ट्रीय उत्पादनाच्या या उत्पादन पद्धतीनं मापन करत असताना काही दक्षता घ्याव्या लागतात, काही अडचणी येतात, ते आपल्याला पुढील प्रमाणात सांगता येतील. हे राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना याच्यामध्ये हा भाग महत्त्वाचा आहे, तो म्हणजे प्राईस ऑफ फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे अंतिम वस्तू आणि सेवांचाच फक्त यात विचार केला जातो. त्यामुळं दुहेरी मापनाची जी अडचण आहे ती यामध्ये दूर होते. वस्तूचे दोनदा वस्तूचं मूल्य किंवा किंमत ही समाविष्ट केली जात नाही, हा या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे. केवळ अंतिम वस्तू आणि सेवांच्या किमती विचारात घेतल्या जातात. दुसरं असं की प्राईस ऑफ इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट. आपल्या देशात तयार झालेल्या ज्या वस्तूंची निर्यात होते त्या वस्तूची किंमत आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जाते आणि आपल्या देशात जगातील विविध देशातून ज्या वस्तू व सेवा आयात केल्या जातात त्या आयात वस्तू आणि सेवांचे मूल्य किंवा त्याची किंमत आपल्या राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केली जाते. हा भाग या ठिकाणी ही दक्षता घ्यावी लागते. आयात आणि निर्यात वस्तूंच्या रकमेची. त्यानंतर
पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे घसारा रक्कम ही वजा केली जाते राष्ट्रीय उत्पन्नातून. राष्ट्रीय उत्पन्नाची योग्य आकडेवारी समजायची असेल, समजून घ्यायची असेल, तर उत्पादन करण्यासाठी जो झीज खर्च आहे, तो झीज खर्च यातून वजा केला पाहिजे राष्ट्रीय उत्पन्नातून. त्यामुळे योग्य आकडेवारी येईल. तसेच अप्रत्यक्ष कराची रक्कम रिड्यूस इन इनडायरेक्ट टॅक्स टू रिड्यूस द अमाऊंट ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. अप्रत्यक्ष करांची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केली जाते किंवा वजा करावी लागते. वस्तू आणि सेवांवर जे अप्रत्यक्ष कर आहेत, ते सरकारनं आकारलेले जे कर आहेत, कारण करांच्या रकमेचा समावेश वस्तूच्या किमतीत केला जातो. त्यामुळं देशाला अप्रत्यक्ष करापासून सर्वात जास्त उत्पन्न मिळते. म्हणजे वस्तू व सेवांवर आकारलेले कर म्हणजे अप्रत्यक्ष कर होय. सरकारच्या उत्पन्नाचा हा प्रमुख भाग आहे. कर उत्पन्नामध्ये सरकारला प्रत्यक्ष करांपेक्षा अप्रत्यक्ष करांपासून सरकारला जास्त उत्पन्न मिळते. आणि म्हणून देशात एका विशिष्ट वर्षात अप्रत्यक्ष करापासून जर समजा भारत सरकारला जर समजा 20 लाख कोटी रुपये अप्रत्यक्ष करापासून मिळाले असतील आणि आपल्या देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पादन 50 लाख कोटी रुपये असेल, तर या 50 लाख कोटी रुपयातून या ठिकाणी 20 लाख कोटी रुपये हे अप्रत्यक्ष करापासून जमा झाले असेल, तर एकूण 50 लाखातनं 20 लाख कोटी रुपये वजा करायचे म्हणजे 30 लाख कोटी रुपये हेच खरे राष्ट्रीय उत्पन्न येईल. त्यामुळे अप्रत्यक्ष करांची रक्कम उत्पादन पद्धतीनुसार, कारण ते काय उत्पादन झालं, नव्यानं उत्पादनात काय भर पडलेली नसते अप्रत्यक्ष करांच्यामुळे. आणि म्हणून अप्रत्यक्ष करांची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केली जाते. घसारा निधी वजा केला जातो. शिवाय त्या आर्थिक वर्षातील सर्व वस्तू आणि सेवांचा या ठिकाणी विचार केला जातो. तसेच सरकारी खात्यांच्या उपयोगासाठी उत्पादन केलेल्या वस्तूंचा सुद्धा राष्ट्रीय उत्पादनात समावेश केला जातो. स्वतःच्या उपभोगासाठी लोक जे उत्पादन ठेवून घेतात, त्या उत्पादनाचे पैशातील मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात जमा केले जाते. कोणतीही सगळ्या वस्तूंचं या ठिकाणी मोजदाद केली जाते. आणि राष्ट्रीय उत्पादन मोजत असताना काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कोणत्याही पद्धतीनुसार हे दुहेरी वस्तू आणि सेवांचं मोजमाप होऊ नये. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना विविध प्रकारच्या दक्षता या उत्पादन पद्धतीनुसार घ्याव्या लागतात. यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की तयार झालेल्या विशिष्ट वर्षातील सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. घसारा रक्कम वजा केली जाते. अप्रत्यक्ष कराची रक्कम एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केली जाते. त्याचबरोबर केवळ अंतिम वस्तू आणि सेवांचाच या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नासाठी विचार केला जातो. एक्सपोर्ट होणाऱ्या वस्तूंची किंमत आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केली जाते, इन्क्लूड केली जाते. आणि आपण जगातल्या विविध देशातून ज्या वस्तू आयात करतो, त्या आयात वस्तूंची रक्कम आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केली पाहिजे, कारण ते उत्पादन दुसऱ्या देशात झालेले आहे. त्यामुळं आपल्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनातून ती आयातीची आकडेवारी, आपण आयातीची रक्कम आहे ती वजा केली पाहिजे, कारण त्या वस्तू दुसऱ्या देशात तयार झालेल्या आहेत. उदाहरणार्थ भारत सरकारने फ्रान्समधल्या डेसॉल्ट कंपनीकडून राफेल विमाने खरेदी केलेली आहेत. 36 राफेल विमान खरेदी करण्याची जी अमाऊंट आहे, रक्कम आहे, ती एकूण 60,000 कोटी रुपये आहे.
म्हणजे ज्यावेळी ही रक्कम फ्रेंच कंपनीला भारताकडून देण्यात येईल, तर ती विमानं जेव्हा भारतात येतील तेव्हा ही रक्कम त्यांना द्यावी लागेल. तर ती दिलेली रक्कम 60,000 कोटी रुपये आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातून आपल्याला वजा करावी लागेल. कारण ती वस्तू दुसऱ्या देशात तयार झालेली आहे. त्यामुळं आयातीची रक्कम वजा करायची आणि निर्यातीची रक्कम आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात ही समाविष्ट केली जाते. आणि राष्ट्रीय उत्पन्न हे 2 पद्धतीने राष्ट्राचं उत्पादन मोजता येतं. एक म्हणजे चालू किमतीनुसार राष्ट्राचे उत्पादन मोजता येते, वर्तमान काळातील किमतीनुसार. आणि दुसरं म्हणजे स्थिर किमतीनुसार सुद्धा राष्ट्रीय उत्पादनाचे मोजमाप करता येते. त्यामुळे आपल्या देशाच्या परिस्थितीला योग्य असणारं पद्धत प्रत्येक देशाने स्वीकारायची. एकूण ह्या 3 पद्धती आहेत राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याच्या: उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती. या 3 पद्धतीमधील गुण दोष विचारात घेऊन, उणीवा त्रुटी टीका विचारात घेऊन कमीत कमी उणीवा असलेली पद्धत जी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत लागू करणे सोयीची होईल अशी पद्धत स्वीकारणे हे योग्य ठरेल. आपण या तासाला असं पाहिलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाची पहिली पद्धत म्हणजे उत्पादन पद्धती किंवा त्याला उत्पादन गणना पद्धती, प्रॉडक्ट मेथड असं म्हणतात. एका विशिष्ट वर्षात देशात तयार झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य यांची बेरीज केली जाते आणि त्यावरून राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा हा निश्चित केला जातो. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात जे उत्पादन होते त्या उत्पादनाची आकडेवारी यात विचारात घेतली जाते. शेती, खाणकाम, मच्छीमारी व्यवसाय, प्राथमिक व्यवसाय, दुय्यम व्यवसाय, उद्योगधंदे, विमा, बँकिंग, सेवा क्षेत्रातील अशा सर्व क्षेत्रातील अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य या ठिकाणी विचारात घेतले जाते आणि त्यावरून राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी निश्चित केली जाते. याच्यातला एक उपप्रकार आहे तो म्हणजे मूल्यवर्धित पद्धती. प्रत्येक टप्प्यात जेवढे मूल्य वाढते त्या वाढीव मूल्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करायचा, म्हणजे दुहेरी मापनाचा प्रश्न येत नाही. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याची ही उत्पादन पद्धती ही एक महत्त्वाची पद्धती आहे. आपण पाहिलं की यात निर्यात जमा करतात आणि आयात वजा करतात राष्ट्रीय उत्पन्नातून. त्याचबरोबर आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जी घसारा रक्कम आहे ती घसारा रक्कम राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केली असता आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न समजते. अप्रत्यक्ष कराची रक्कम वजा करावी लागते, कारण अप्रत्यक्ष कर म्हणजे वस्तू व सेवावरील कर. तर वस्तू व सेवावरील कराची रक्कम सरकारला मिळते. प्रत्यक्षात तेवढ्या रकमेचे उत्पादनाची भर कुठल्याही पद्धतीने एकूण उत्पादनात पडत नाही आणि म्हणून अप्रत्यक्ष करांची रक्कम वजा करणं हे योग्य ठरेल राष्ट्रीय उत्पन्नाचा योग्य आकडा आपल्याला जर काढायचा असेल तर. अन्यथा राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी फुगीर स्वरूपाची आपल्याला दिसून येईल. म्हणून निर्दोष अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा आपल्या देशाच्या आपल्याला निश्चित करावा लागेल. त्यासाठी अप्रत्यक्ष कराची रक्कम वजा करावी लागेल. वस्तू व सेवावरील कर म्हणजे अप्रत्यक्ष कर व ही रक्कम मोठ्या प्रमाणावरती आहे. सरकारला सर्वाधिक उत्पन्न हे अप्रत्यक्ष करापासून मिळते आणि म्हणून ती रक्कम एकूण वजा केली पाहिजे. अशा रीतीनं राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याची एकूण उत्पादन पद्धती किंवा उत्पादन गणना पद्धती किंवा प्रॉडक्ट मेथड ही आपण पाहिलेले आहे. 3 पद्धतीपैकी कोणती पद्धत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला योग्य ठरेल याचा विचार करून त्या पद्धतीची निवड करायची आहे. त्या देशातील सरकारने, विचारवंतांनी एकच एक कुठलीही पद्धत अशी निर्दोष नाही, कारण राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे हे एक अवघड काम आहे. राष्ट्रीय उत्पन्न हा एक प्रवाह आहे आणि त्यामुळे प्रवाहाचं मोजमाप करत असताना अनेक अडचणी येतात, कारण आपल्याकडे हिशेबाच्या नोंदी वगैरे ठेवलेले नसतात. त्याच्यामुळे खूप अवघड क्लिष्ट काम आहे. तरीसुद्धा निर्दोष कमीत कमी चुका उणीवा होतील अशा प्रकारे पद्धती निवडणं देशाची परिस्थिती पाहून हे योग्य ठरते.
धन्यवाद.